कधी जेवणाच्या ताटावर बसाल ना तर त्या ताटाला अर्घ्य द्यायचं असतं, पाणी फिरवायचं असतं. बरेच लोक पाणी कसे फिरवतात माहिती आहे? ह्या असं पाणी घेतात आणि ह्या असं फिरवतात भजे काढल्यासारखं. पाणी असं फिरवायचं नसतं. आपला हा जो उजवा हात आहे ना, याची जी ही मधली रेष आहे त्या मधल्या रेषेतूनच असं पाणी पडलं पाहिजे. तुम्ही कर्पूर आरती ज्या वेळेला करता ना, आरतीच्याही भोवती बरेच लोक ह्या असंच पाणी फिरवतात. ते असं फिरवायचं नसतं, ह्या असं फिरवायचं असतं. हे जे टोक आहे ना, या टोकातून पाणी पडलं पाहिजे. म्हणून प्रत्येक पावला पावलावर एक एक यज्ञ आपला या ठिकाणी पूर्ण होत असतो. या ठिकाणी जो चाललेला आहे, जो माझ्याकडून घडतोय, हा कोणता यज्ञ आहे? ज्ञान यज्ञ. हा ज्ञान यज्ञ, नाम यज्ञ आहे. हे सर्व यज्ञ या 9 दिवसामध्ये आम्हाला या ठिकाणी करायचे असतात. म्हणून शिवनामामध्ये तेवढी शक्ती आहे, या शिवयज्ञामध्ये तेवढी शक्ती आहे. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. पावला पावलावर यज्ञ होतो. महिला मंडळ तुम्ही समोर समोर या, थोडं समोर समोर या. कारण मग काय, पूर्ण पेंडॉल पॅक होतो आणि पुरुष मंडळींना बाहेर चटया टाकून बसावं लागतं. येऊन जा समोर. आणि कोणाला नाहीच जागा मिळाली तरी ते व्यासपीठावर येऊन बसा. बरं, इकडे पण जागा आहे थोडी, इकडे पण बसू शकता आपण. सरकून जा, कारण तुम्ही सरकल्याशिवाय तुमच्या गोष्टी काही बंद होणार नाही. चला, झालं म्हणजे कळवा. झालं असेल तर मौन धारण करा आता. भोलेनाथ भगवान की. म्हणून शिवनामामध्ये तेवढी शक्ती आहे, शिवयज्ञामध्ये तेवढी शक्ती. नवे नवे भगवान शिव आणि आदिशक्ती जगदंबा भवानी ही कोण आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. ती आदिशक्ती जगदंबा, तिला भवानी म्हटल्या जातं. आणि जो भगवान शिव आहे ना, त्यांना भव म्हटल्या जातं. भवाची जी पत्नी आहे ती भवानी. जसा एखादा व्यक्ती डॉक्टर असला, त्या डॉक्टराच्या बायकोला इंजेक्शनचं नाव सुद्धा माहित नसतं, पण लोक म्हणतात डॉक्टरीन बाईच्या घरी जा. बरोबर आहे की नाही? डॉक्टरची बायको डॉक्टरीन, मास्तरची बायको मास्तरीन. आता बुवाच्या बायकोला काय बुवीन म्हणावं? काही लोक महाराजांच्या बायकोला महाराजीन म्हणतात. म्हणून हा भव आहे ना, भव. भव म्हणजे भगवान शिव. आणि भवानी ती म्हणजे पार्वती. कर्पूर गौरम ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला काय म्हणतो आपण? भवम भवानी साहितम नमामि. भवम म्हणजे भगवान शिव आणि भवानी म्हणजे माता पार्वती. रोज या ठिकाणी स्तवनाच्या वेळेला रोज एक श्लोक मी या ठिकाणी म्हणत असते. भवानी शंकरो वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्यां विना न पश्यन्ति, सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्. भवानी शंकरो वंदे. भगवान शिव आणि पार्वतीला वंदन करत असताना, थोडा आवाज वाढवा. भगवान शिवाला आणि पार्वतीला वंदन करत असताना एक उपमा त्यांना या ठिकाणी दिलेली आहे. कोणती? श्रद्धा विश्वास रूपिणो. यानंतर जर तुम्हाला कोणी विचारलं भगवान शिव कोण आहे आणि पार्वती कोण आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे भगवान शिव म्हणजे आहे विश्वास
आणि आदिशक्ती जगदंबा भवानी म्हणजे आहे श्रद्धा. कारण श्रद्धा विश्वास रूपिणो. बघा, जन्म श्रद्धेचा होतो, विश्वासाचा नाही. जन्म पार्वतीचा होतो, महादेवाचा जन्म होत नाही. महादेव अजन्मा तत्व आहे. मातु पितुहीनः. कॅलेंडर जर ओपन केलं ना तर कॅलेंडर मध्ये तुम्हाला गणपतीच्या आई वडिलांचं नाव सांगता येईल. नवे नवे भगवान गोपाल कृष्ण यांची जयंती आपल्याला सापडेल. जन्माष्टमी, रामप्रभूचा जन्म सापडेल, श्रीरामनवमी, हनुमानजी महाराजांचा जन्म सापडेल, हनुमान जयंती, महावीर जयंती, बुद्ध जयंती, हे सर्व जयंती आपल्याला सापडेल. पण पूर्ण कॅलेंडर जर तुम्ही पालथं घातलं तर तिथे भगवान शिवाची जयंती कुठेच सापडणार नाही. कुणाला जर विचारलं का रे बाबा कृष्णाच्या आई वडिलांचं नाव सांग, कोणी वसुदेव देवकी सांगेल, कोणी नंद यशोदा सांगेल. रामाच्या आई वडिलांचं नाव सांग, कौशल्य दशरथ सांगेल. पण एखाद्याला तुम्ही विचारा भगवान शिवाच्या मायबापाचं नाव काय, आजपर्यंत हे कुणालाही सांगता आलं नाही. का? कारण महादेव अजन्मा तत्व आहे, महादेवाचा जन्म नाही. या सृष्टीचं मूळ आहे महादेव, अजन्मा तत्व आहे. जन्म श्रद्धेचा होत असतो. श्रद्धेमध्ये चढ आहे, उतार आहे. श्रद्धा ही आंधळी असू शकते, विश्वास आंधळा असू शकत नाही. म्हणून एक समिती निघालेली आहे, त्या समितीचं नाव आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनिस. पण असं तुम्ही कधी ऐकलं का अंधविश्वास निर्मूलन समिती? नाही, विश्वास आंधळा असू शकत नाही. श्रद्धेचा जन्म होतो, विश्वासाचा जन्म होत नाही. जन्म पार्वतीचा होतो, महादेवाचा जन्म होत नाही. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वास मात्र ठाम आहे. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे. श्रावण महिना आला, महाशिवरात्री आली की महादेवाच्या डोक्यावर एवढं बेल वाहल्या जातं, एवढं बेल वाहल्या जातं, नाही ते घसरलं तर असं दाबून दाबून वाहल्या जातं. महाशिवरात्री श्रावण आला की बेलाच्या झाडाला एकही पान शिल्लक राहत नाही. का? श्रद्धा वाढली आमची. महाशिवरात्री गेली, कमी झाली. श्रद्धेमध्ये चढ आहे, उतार आहे. श्रद्धा कधी एकसारखी राहत नाही, ती चढते उतरते. तिचं नाव आहे श्रद्धा. इथे बसल्यापैकी कोणाचं नाव असेल तर क्षमा करा, ही श्रद्धा वेगळी आहे. ही श्रद्धा म्हणजे पार्वती आहे. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे. एवढं पाणी त्या शिवलिंगावरती वाहतो आपण रोज. कधी आपल्या मनात प्रश्न येत नाही का, जर सारखं थंडगार पाणी वाहल्याने महादेवाला जर सर्दी जाईल तर बिचारा कोणत्या दवाखान्यात जाईल? सर्दी जर झाली तर कुठे जाईल? श्रद्धेमध्ये चढ आहे, उतार आहे, विश्वास मात्र ठाम आहे. अरे आज माणसाचा माणसावर जेवढा विश्वास नाही ना, माणसाचा स्वतःवर जेवढा विश्वास नाही, माणसाचा देवावर जेवढा विश्वास नाही, तेवढा एका जनावराचा जनावरावर विश्वास आहे. मी पटवून देईन तुम्हाला. रात्रीची घटना आहे. हिंगणघाटच्या स्टॉपवरती रात्रीच्या वेळेला एक चोर उतरला. तुम्ही म्हणाल तारीख सांगा. तारीख नाही सांगणार, मी बाजूलाच उभे होते. रात्रीच्या वेळेला मध्यरात्री एक चोर हिंगणघाटच्या स्टॉपवरती उतरला आणि तो तिथे असलेला एक बाहेर कुत्रा होता, त्या कुत्र्याने तो पाहिला. जसं पाहिलं कुत्रा भुंकायला लागला. जसा स्टॉपवरचा कुत्रा भुंकायला लागला तसंच कलोडे भवनाजवळचा कुत्रा भुंकायला लागला. मग तिथला कुत्रा भुंकायला लागल्यानंतर या हनुमानजीच्या मंदिराजवळचा कुत्रा भुंकायला लागला. ज्या वेळेला इथला कुत्रा भुंकायला लागला, वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 4, वार्ड नंबर 3 करता 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 सर्व हिंगणघाट मधले कुत्रे भुंकायला लागले. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, एसटी स्टँडवर आलेला चोर गावातील सगळ्या कुत्र्यांनी पाहिला होता का? नाही, एकानेच पाहिला होता. मग गावातील सगळे कुत्रे का भुंकले? त्यांना माहिती आहे
त्यांचा विश्वास आहे एसटी स्टँडवर असणाऱ्या कुत्र्यावर आपला माणूस भुंकतोय ना, काहीतरी गडबड झालेली आहे. आज जनावरावर विश्वास आहे, माणसाचा देवावरही नाही, स्वतःवरही नाही आणि इतर लोकांवर तर नाहीच नाही. म्हणून विश्वासाचं स्वरूप आहे भगवान शिवजी. रात्रीच्या वेळेला एक व्यक्ती जात असताना त्याच्या बॅगमध्ये 2 लाख रुपये होते. चोराने दुरून चाकू दाखवला, त्याने बॅग टाकून दिली, परवा नाही केली, 2 लाख रुपयाची बॅग टाकून दिली, तसाच पडत घरी आला. 100 फुटावरून चोराने चाकू दाखवला, सुरी दाखवली, पडत आला घरी. रात्रभर याला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला जायचं होतं. आता काय करावं, जाता जाता सलून लागलं, म्हटले जाता जाता सेविंग करून घ्यावी आणि मग पोलीस स्टेशनला जावं. गेला तिथे आणि जसा बसला ना, त्यावेळेला तो दाढी करणारा जो व्यक्ती होता ना, त्याने दाढी करत करत वस्त्रा याच्या मानेवर आणला, पण याला काहीच वाटलं नाही. का? रात्री 100 फुटावरून चाकू दाखवला तर पळत घरी आला. आज दिवसा याच्या नरड्यावर वस्त्र आहे तरी याला काहीच वाटत नाही. का? रात्रीच्या चाकूवर याचा विश्वास नव्हता, दिवसाच्या वस्त्र्यावर याचा विश्वास आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वासच कारण आहे. आणि म्हणून त्या एक परमात्म्यावर, तो एक जो भगवान परमात्मा आहे, ते त्याच्यावर विश्वास असावा. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आपल्या जीवनामध्ये भक्ती कोणाची करा, पण एक स्वरूप आपलं असलं पाहिजे. एकदा काय झालं, एक मनुष्य अमेरिकेला जाण्याकरिता निघाला. आता अमेरिकेला जातो म्हटल्यावर घरातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी आणा, माझ्यासाठी काहीतरी आणा. आपल्याही घरचा एखादा व्यक्ती पंढरपूरला गेला असेल ना, आपण पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा हे नंतर सांगू, पण माझ्यासाठी साडी आणा, माझ्यासाठी हे आणा, माझ्यासाठी ते आणा, हे आपण पहिले सांगणार. आता अमेरिकेला जायला निघाला म्हटल्यावर काहीतरी सांगितलं पाहिजे. मुलगा म्हणाला, बाबा अमेरिकेला निघालात ना, माझ्यासाठी सुंदरपैकी एक लॅपटॉप तिथून आणा. मुलीला विचारलं, ताई तुला काय पाहिजे? म्हणे, बाबा एवढ्या लांब चाललाच आहात तर अमेरिकेची घड्याळ माझ्यासाठी आणा. आणखी घरात एक आईसाहेब होत्या, त्यांना विचारलं, आई तुला काय पाहिजे ग? ती म्हणायला लागली, माझ्याकरिता की नाही पैठणी आण. पैठणी कुठून? अमेरिकेहून. काय आणायची आहे? पैठणी. कुठून? अमेरिकेहून. काय आणायची आहे? पैठणी. कुठून? अमेरिकेहून. अमेरिकेला कुठं पैठणी मिळते? तिथं तर जीन्स पॅन्ट घातल्या जातो. मग बायकोला विचारलं, का ग तुझ्यासाठी काय आणायचं? ती म्हणाली, मला जे पाहिजे ना ते मी तोंडानं सांगणार नाही, एका चिठ्ठीवर लिहून देईन. तिने एक कागद घेतला, त्या चिठ्ठीवर तिला जे लिहायचं होतं ते लिहिलं, चिठ्ठी केली आणि आपल्या पतीच्या जवळ दिली. ती चिठ्ठी त्याने खिशात घातली आणि अमेरिकेला गेला. आणि ज्यावेळेला अमेरिकेला गेल्याच्या नंतर याला लक्षात आलं सर्वांच्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे. लॅपटॉप घेतला, घड्याळ घेतली, इतरही ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. पण याच्या लक्षात आलं बायकोने चिठ्ठीवर काहीतरी लिहून दिलंय. याने चिठ्ठी उघडली तर त्याच्यावर 1चा आकडा लिहिला होता. काय लिहिला होता? 1चा आकडा. याने विचार केला, मूर्खच आहे माझी बायको, काय पाहिजे ते लिहिलं नाही, 1 लिहून ठेवला. जसं काही मी बालवाडीत चाललो, 1 लिहून ठेवला. काय करावं आता? शेवटी त्याला काही कळलं नाही. काहीही न घेता, पत्नीसाठी काही न घेता इतर वस्तू घेऊन तो काही दिवसांनी घरी आला. कुठून आला? अमेरिकेवरून. घरी आल्यानंतर मुलाला लॅपटॉप दिला, मुलीला घड्याळ दिली, ज्याला जे जे वस्तू सांगितल्या होत्या सर्व वस्तू दिल्या. हा म्हटला, का ग काय मूर्ख आहेस म्हटली तू? काय मूर्ख आहेस म्हटली तू? सर्वांसाठी सर्व वस्तू आणल्या, त्या चिठ्ठीवर 1चा आकडा लिहून दिला, तुला काही कळत नाही म्हणे. हा 1चा आकडा कशाकरिता लिहिला? ती म्हणाली, अहो मला की नाही साडी आवडत नाही, मला घड्याळ पण आवडत नाही, मला लॅपटॉप पण आवडत नाही, मला इतर कोणत्याच गोष्टी मेकअपच्या वस्तू काहीच आवडत नाही, मला तुम्ही एकटेच आवडता, म्हणून तुम्हाला 1चा आकडा लिहून दिला. जसे एकटे गेले तसे घरी येताना एकटेच
एखादं शिंगरू सोबत घेऊन येऊ म्हणून एकचा आकडा लिहून दिला. जसे एकटे गेले तसेच एकटे या. तसं आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये तो एक परमात्मा या ठिकाणी आवडला पाहिजे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एकदा एका नदीमध्ये भरपूर त्या ठिकाणी पूर आला, पाऊस आला आणि दोन भक्त अडकले. एक हिंदू होता, दुसरा मुस्लिम होता. आता दोघांनी आपापल्या देवाची आराधना चालू केली. आणि मग आराधना जेव्हा चालू केली ना, जो मुस्लिम होता तो अल्लाह 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 असा करत होता. जो हिंदू होता याने पहिले गणपती बाप्पाची आराधना केली. पण याने विचार केला 2 मिनिटात गणपती बाप्पा उंदरावर बसून येतात, येईल तर येईल नाही तर नाही येणार. कुठं विश्वास ठेवा, त्याच्यापेक्षा गणपतीपेक्षा त्याच्या बापाला बोलवावा आपण. लगेच 2 मिनिटात भक्ती बदलली. आता भगवान शिव म्हटले. भगवान शिव सुद्धा या ठिकाणी कधी कधी त्यांना क्रोध निर्माण होतो, नाही आले तर माझं कसं होईल, त्याच्यापेक्षा आता आपण जगदंबेला बोलूया. म्हटली ती तर स्त्री आहे, लवकर आली तर बरं होईल, नाहीतर या पाण्यामध्ये बुडून आपण मरून जाऊ. मग आता आपण बजरंग बलीला बोलू, मग हनुमानजीला, मग वेगवेगळ्या देवांना याने आवाहन केलं. करता करता पाणी वाढायला लागलं. आवाहन करता करता कुठल्याच एका देवाची याने उपासना केली नाही. शेवटी पाण्यात बुडून मेला. आणि जो अल्लाह अल्लाह करत होता ना, त्याचा अल्लाह आला, त्याला अल्लादी घेऊन गेला आणि हा तिथंच मेला. आजची भक्ती ही सिझनेबल भक्ती झाली आहे. एखाद्या देवाची उपासना केल्यानंतर 8 दिवसात जर तो नाही पावला, लगेच दुसरा, तो नाही पावला लगेच तिसरा. देवाला सुद्धा वार वाटून दिले आहेत आम्ही. म्हणून एकनिष्ठता असली पाहिजे. कुठल्याही देवाची भक्ती जीवनामध्ये करा. एक गाऊ आम्ही, आमचे वारकरी संत सांगतात, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही. आता कुठल्याही देवाची उपासना आपल्या जीवनामध्ये असावी, मग इतर देवाची करायची नाही का? हा संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण होईल. मी निश्चित आपल्या मनातला संभ्रम दूर करेल. एखाद्या मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्याच्या नंतर ती स्वयंपाक बनवत असताना फक्त नवऱ्याचाच बनवते की घरातल्या सगळ्या लोकांचा बनवते? महिला मंडळ, एवढ्या टेन्शन मध्ये आहे तुम्ही? नवऱ्याचाच बनवते की सर्वांचा बनवते? सुरुवातीचे 6 महिने तरी सर्वांचा बनवते. भांडी फक्त नवऱ्याचीच घासते की सर्वांची? सर्वांची. कपडे फक्त नवऱ्याचेच धुते की सर्वांची? भले धुये ना वॉशिंग मशीन मध्ये, काही फरक पडत नाही, पण सर्वांची धुते. घरातली इतर कामं जे करते, घर साफसफाई ती करते, ती फक्त नवऱ्यासाठीच करते की सर्वांसाठी? सर्वांसाठी. पण मला सांगा, ती घरात सेवा करत असताना सर्वांची करते, घरातली धुणी भांडी घासत असताना सर्वांची करते, स्वयंपाक सुद्धा सगळ्यांचा करते, पण आनंद फक्त तिला तिच्या पती बरोबरच मिळतो. इतर लोक घरात किती चांगले असू द्या, आनंद तिला फक्त तिच्या पती बरोबर मिळतो. तसं समाजामध्ये या राहत असताना आपल्या सनातन परंपरेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 33 कोटी देवता या ठिकाणी आहेत. सर्व देवाची सेवा करा, पण एक निष्ठता जीवनामध्ये असू द्या. आपली इष्ट देवता एक या ठिकाणी असली पाहिजे. मला कोणीतरी त्या दिवशी म्हणाला, शिव महापुराण चालू आहे तरी तुम्ही कृष्ण घेऊन या ठिकाणी जात असता का? माझे इष्ट देव ते आहे. आणि हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरी आणि हर याच्यामध्ये अजिबात भेद नाही. पूर्वी एक वाद होता समाजामध्ये. तो वाद असा होता की जे आडवं भस्म लावतात त्यांना शैव म्हटल्या जात होतं, ते शिवाचे भक्त. आणि जे उभं गंध लावतात ते वैष्णव, विष्णूचे, श्रीरामाचे, कृष्णाचे भक्त. एवढा कट्टर वाद यांच्यामध्ये होता की शैव आणि वैष्णव यांचं अजिबात जमत नव्हतं. शैवाची मुलगी शैवच करायचे, वैष्णवाची मुलगी वैष्णवच करून आणायचे. पण एकदा काय झालं, कट्टर शैव आणि कट्टर वैष्णव यांच्यामध्ये सोयरीक झाली.
कट्टर शैवाची मुलगी कट्टर वैष्णवाच्या घरात देण्यात आली आणि पूर्वी टाइल्सचे घर नव्हते, मातीचे घर होते, ते सारवावे लागत होते. सुनबाई सकाळी सकाळी उठली, जी कट्टर शैवाची मुलगी होती, आणि सकाळी उठल्या उठल्या ती घर सारवायला लागली. असं सारवतात ना घर, कधीतरी सारवलं असेल ना तुम्ही असं, तर सारवायला लागली. एवढ्या कट्टर वैष्णव सासरे जागे झाले, एवढा राग आला.